नमस्कार मित्रांनो, आज आपलं अप्रोचचे स्वागत आहे। आज आपण इंडिपेंडन्स डे स्पेशल तिरंगा बिर्याणी बघणार आहोत मटनची। पण जर तुम्ही अप्रोच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे मटन बिर्याणी। त्यासाठी हे मी 1.5 किलो तांदूळ घेतलेले आहे। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं। हे बघा, आता हे मी धुवून घेतलेले आहे तांदूळ। आता ह्याच्यामध्ये मी पाणी ओतून ठेवलेले आहे। आता हे अर्धा तास आपल्याला ह्या पाण्यात भिजवायचे। हे बघा, आता मी हे तांदळातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। भिजवलेले तांदूळ होते। आता आपल्याला पातेलं घ्यायचंय, त्याच्यामध्ये अर्ध पातेलं पाणी उकळायचं। त्याच्यात 1 चमचा तूप टाकलेलं आहे बघा मी। कोथिंबीर घ्यायची 1 वाटी, 1 वाटी पुदिना घ्यायचा। हे खडे मसाले घेतलेले आहेत मी, 3 विलायची हिरवी, 4-5 काळी मिरी, 1 काळी विलायची, हे घेतलेलं आहे शहाजिरं घेतलेलं 1 चमचा आणि दगडी फूल घेतलेलं 1, परत 4-5 हे घेतलेले आहेत लवंगा, जावेत्री घेतलेली 1 आणि दालचिनीचे 4 तुकडे घेतलेले आहेत। हे बघा, आता पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये हे सगळं मिक्स करायचं। हे बघा, आता कोथिंबीर आणि पुदिना पण टाकलेला आहे। हे बघा, मीठ घेतलेलं आहे मी 2 चमचे। मीठ तुमच्या ह्याच्याने घ्या। आता ह्याच पाण्यामध्ये मीठ पण आपल्याला टाकायचंय आणि पाणी चांगलं उकळून द्यायचं। हे बघा, 4-5 हे तमालपत्र आहेत, हे पण आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे। हे बघा, आता ह्याच्यात टाकलेत, हे मिक्स करायचं, पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची। बघा, आता हे तांदूळ आहेत ना आपण भिजवलेले, या पाण्याला उकळी आलेली आहे। मग ते तांदूळ पण ह्याच्यात टाकायचं आणि 100 पैकी 70% तांदूळ शिजवून घ्यायचं। हे बघा, आता हे तांदूळ मी शिजवून घेतलेले आहेत आणि ते छानून घेतलेले आहेत पूर्ण। मग हे काय करायचे, फॅन लावायचा थोडा आणि थोडे थंड होऊन द्यायचे किंवा असेच थंड होऊन दिलेत तरी चालेल। हे बघा, आता हे तांदूळ शिजलेले आहेत। हे बघा, आता हे मी कांदे घेतलेले आहेत। हे कांदे मी मोठे 5 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। हे बघा, आता हे मी गरम खडे मसाले घेतलेले आहेत। तर ह्याच्यात 2 काळी विलायची घेतलेले आहेत, दगडफूल घेतलेले आहे, 3 हिरव्या विलायची घेतलेल्या आहेत, 4 ते 5 किंवा 5-6 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहेत, 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 3 तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत। बघा, आता हे मी पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यात हे खडे मसाले टाकायचे, ते चांगले परतून घ्यायचे। हे बघा, आता हा मी कांदा टाकलेला आहे। आता हा कांदा पूर्ण असा गुलाबी होईपर्यंत, आपल्याला मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। हे बघा, आता हा कांदा आपला लाल झालेला आहे आणि कांदा लाल होत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की कांदा पटकन लाल होतो। आता आपल्याला ह्याच्यामध्ये टमाटे टाकायचे आहेत। मी 4 मोठे टमाटे कापून घेतलेले आहेत, अर्धी गड्डी पुदिन्याची घेतलेली आहे आणि अर्धी गड्डी कोथिंबीरीची घेतलेली आहे, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा किलोला दही घेतलेलं आहे। हे बघा, आता हे आपल्याला लाल ही हिरव्या मिरच्या आहेत ना, ह्याच्यात पण परतून काढायच्या। हे बघा, आता हे टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर हे सुद्धा त्याच्यामध्ये चांगलं मऊ होऊन द्यायचं हे सर्व। हे बघा, आणि हिरवी मिरची तुम्हाला लागली तर तुम्ही टाका, नाही टाकली तरी चालेल। हे बघा, आता आपण जे दही घेतलेलं आहे ते दही पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। हे बघा, आता हे मसाले आपले व्यवस्थित हे सगळं जे सुकं होतं, कांदा, टोमॅटो वगैरे सगळं हे चांगलं आता परतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आणि दही टाकल्यानंतर किंवा टाकताना
गॅस एकदम बारीक करायचा, म्हणजे दही खराब होत नाही, फुटत नाही, त्याच्यामध्ये व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स होतं. त्यामुळे बारीक गॅस करून ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. हे बघा, आता हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे मी 2 मोठे चमचे. हा गरम मसाला घेतलेला आहे. ही हळद घेतलेली आहे. गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आणि 2 चमचे धने पावडर घेतलेली आहे. हे बघा, आता हे मसाले आहेत ना, मी ह्याच्यात टाकलेले आहेत. आता हे आपल्याला काय करायचे आहेत, ह्याच्यात पूर्ण मिक्स करून चांगले भाजून घ्यायचे. हे मी 3 चमचे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. ही पण आपल्याला त्याच्यात मिक्स करायची. हे बघा, आता ही जो आलं लसूणची पेस्ट आहे ही पण टाकलेली आहे मी त्याच्यात. आता ही पण आपल्याला पूर्ण चांगली ह्याच्यात भाजून घ्यायची आहे. हे बघा, आता हे मटण आहे. मी मटण घेतलेलं आहे 1 किलो हे. तर ह्या मटणाला आहे ना मी अगोदर 4-5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, कारण चिकन लगेच शिजलं जातं, मटण शिजत नाही. त्यामुळं मटण थोडं वाफलून घेतलं की ते ग्रेव्हीमध्ये अजून थोडं अर्ध शिजतं आणि अर्ध त्याच्यामध्ये शिजवलं की छान लागतं अजून. आता ह्याच्यामध्ये मी हळद वगैरे काय टाकलेली नाही, फक्त मीठ टाकून हे मी शिजवून घेतलेलं आहे मटण. आता आपल्याला जो आपण ग्रेव्ही केली ती त्याच्यामध्ये हे पाणी आणि हा मटण हे दोन्ही टाकलं की मग थोडं जास्तीचं पाणी तुम्हाला टाकावं लागत नाही, त्यामुळे त्याला आणखीन चव येते. हे बघा, आता हे मटण आहे ना मी त्याच्यात टाकलेलं आहे. ते पाणी पण त्यातलं ह्यात टाकलेलं आहे, त्यामुळं ॲडिशनल पाणी टाकायची काही गरज लागत नाही. आता हे मटण पण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये. हे बघा, आपली ग्रेव्ही पण किती छान झालेली आहे. आता हे मटणाचं पण उरलेलं पाणी जे आहे ते ह्याच्यात मिक्स झालं की ते अजून त्याला छान चव येते. हे बघा, आता ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी 2 चमचे. ही पण आपल्याला चांगली क्रश करून आहे ना त्या ह्याच्यात टाकायची, ग्रेव्हीत टाकायची. हे बघा, आता ही कस्तुरी मेथी पण मी ह्याच्यात टाकलेली आहे. आता ह्याला काय करायचं, पातेल्याला झाकण लावून ठेवायचं, म्हणजे कस्तुरी मेथीचा वास आहे ना खूप छान लागतो ह्या ग्रेव्हीला. हे बघा, आता आपलं मटण पण झालेलं आहे, शिजलेलं आहे. आणि ही ग्रेव्ही मला एवढीच लागते म्हणून मी एवढी ठेवली. तुम्ही त्यात थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तेवढं ठेवली तरी चालेल. हे बघा, आता ही ग्रेव्ही आपली झालेली आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये आता शिजवलेले जे तांदूळ होते ते ह्याच्यामध्ये टाकायचे. हे बघा, आता आपल्याला हे जे शिजवलेलं तांदूळ होतं ते तांदूळ पूर्ण ह्या ग्रेव्हीवर पसरून घ्यायचे. मी 2च लेअरची लावते नेहमी बिर्याणी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून 1 लेअर वाढवलात तरी चालेल. थोडी ग्रेव्ही, मग शिजवलेला भात, परत ग्रेव्ही, परत भात असं केलं तरी चालेल. हे असं पूर्ण त्याच्यावर पसरून टाकायचं. आणि मी इथं घेताना बासमती राईस घेतलेला आहे. हे बघा, हा मी कांदा तळून घेतलेला आहे. मी उन्हाळ्यात वाळवलेला कांदा आहे हा. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांद्याचे एकदम बारीक बारीक स्लाइस करून तो तेलात चांगला तळून घ्यायचा. हा ग्रीन कलर घेतलेला आहे मी. हा ऑरेंज कलर घेतलेला आहे. ही 1 कप कोथिंबीर घेतलेली आहे कापून आणि 1 कप पुदिना घेतलेला आहे कापून. हे बघा, आता मी हा कलर टाकलेला आहे. वरती ऑरेंज आहे, मध्ये सफेद आणि खाली ग्रीन कलर आहे. हे बघा, आता ही 15 ऑगस्ट स्पेशल अशी मी तिरंगा बिर्याणी केलेली आहे. आता आपण हिला गार्निश करूयात कांद्यानी, कोथिंबीर, पुदिना वगैरे टाकून. हे बघा, आता हा जो आपण तळून घेतलेला कांदा आहे तो कांदा पण ह्याच्यामध्ये वरून असा टाकायचा, त्याने अजून बिर्याणीची छान चव वाढते. हे बघा, आता मी हा कांदा टाकलेला आहे पूर्ण त्याच्यावर. हे बघा, आता हा पुदिना आहे कापून घेतलेला बारीक. आता हा पुदिना पण त्याच्यावर पूर्ण सगळीकडे पसरून टाकायचा. हे बघा, आता ही कोथिंबीर आहे, ही कोथिंबीर पण पूर्ण पसरून टाकायची त्याच्यावर. खूप छान चव लागते ह्याने. बघा,
आता मी कोळसा घेतलेला आहे गरम करून. हा कोळसा आहे ना, हा त्याच्यावर आहे ना गरम करायचा चांगला आणि त्याच्यावर 1 चमचा चांगलं साजूक तूप टाकायचं आणि अशी वाफ यायला लागली की मग हे बघा असं झाकण मारून ठेवायचं आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर दमाला लावायचं. हे बघा आता अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे. हे बघा आता ही झालेली आहे बिर्याणी. हे बघा आता हे सुरीला असं लावून बघायचं, त्याला अजिबात असं रस्सा वगैरे सारखं ग्रेव्ही सारखं लागत नाही, म्हणजे ती बिर्याणी पूर्ण झालेली आहे. हे बघा अशा प्रकारे ही तिरंगा बिर्याणी झालेली आहे. तुम्ही नक्की ही ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आपली